जुनाट करकती कॉट. तो लहान मुलगा त्या माणसाच्या जवळ झोपलेला. कुशीत काहीतरी चावत होतं. अनेकदा झटकूनही पुन्हा तेच तेच. रडत डोळे चोळत तो मुलगा उंबऱ्यात केस विंचारीत बसलेल्या आई आणि बहिणीला म्हणाला, तिथं मुंगी आहे, चावते मला. त्यांनी त्याला परत झोपायला पाठवलं. पुन्हा बारीक मुंगी चावत राहिली. पुन्हा रडू, उंबऱ्यावर तक्रार, कॉटवर रवानगी, मुंगी दंश. तो मुलगा मोठा झाला. खूप वर्षांनी आठवणींच्या पसाऱ्यातून ती आठवण सरसरत आली आणि क्षणात रहस्य उकललं. ते मुंगी दंश नव्हतं. तो क्रूर माणूस त्याला कोचत होता. शाळेने आयोजित केलेल्या माजी विद्यार्थी स्नेह संमेलनाला ती दोघंही विशेष निमंत्रित म्हणून उपस्थित होती. ती एक प्रथित यशविधिज्ञ, तर तो एक नामांकित सर्जन. मुख्य कार्यक्रम सुरू व्हायला अजून काहीसा अवकाश होता. विद्यार्थी दशेतील आठवणी शोधत ती दोघेही आवारात फेरफटका मारत होती. दोघं दोन दिशांनी. त्यांनी शाळेत असताना वृक्षारोपण केलेली झाडं शोधत आली. तळाशी फुलांचा सडा पडलेला. इतक्या वर्षांचं अंतर त्या दरवळाने क्षणात भरून काढलं. 4 डोळे आपलं बालपण पुन्हा अनुभवत होते. दोघांनी फुलं एकमेकांना दिली. हातात हात गुंफून ते कार्यक्रमास्थळी निघाले. स्वभावाला औषध नसतं ही म्हण खरी असेल का असा पूर्वी प्रश्न पडायचा. म्हटलं तर तसा निरर्थकच, पण प्रत्यंतर आयुष्यभर येत राहील असाच. उदाहरणार्थ असं पाहना. बायको तिशीतली, गंगावनधारी. स्वयंपाकघरातला गॅस लायटर स्टीलवाला ओबडधोबड, नेमका पाण्याच्या नळाजवळ. भिजला की माचीसची शोधाशोध. चहाला उशीर. आता बायको 40शीत, गंगावन गायब. गॅस लायटर आकर्षक हँडलचा, पण तिथेच भिजत घोगड्यासारखा. काडेपेटीत अवघी 1 काडी. प्रयत्नांनी चहा पदरात. आता बायको 50शीत, बॉब कटात असलेली. लायटर सुबक लालसर हँडलचा. समोर टोकदार गेलेला, पण शेवटी पिसत घोंगड्यातच, म्हणजे नळाच्या जवळच. माचीस ती रिकामी आणि चहाची बोंब. एकूणच काय तर काही म्हणी खऱ्याच असतात. नागपूर सिव्हिल लाईन परिसर म्हणजे उपराजधानीचं मूर्तिमंत वैभव. डिसेंबरचा महिना, सकाळची वेळ. गार झोबरं वारं सुटलेलं. नागपूरकरांची ही मॉर्निंग वॉकची वेळ. ती बस लोहापूल पार करत आली. आकाशवाणी चौकात उतरलो. पोस्ट ऑडिट विभागाची ती देखणी वास्तू डावीकडे ठेवून समोर चाललो. फुटपाथवरून ती उंच अंगकाठीची वृद्ध व्यक्ती येत होती. तरतरीत सस्मित चेहरा, अंगात स्वेटर, डोक्याला कानटोपी, हातात कसलीशी पुडी. त्यांनी हात पुढे करताच थांबलो. पुडीतून त्यांनी एक चॉकलेट काढून पुढे केलं. दिस इज फॉर यू माय बॉय, बी हॅपी. मी आश्चर्यानंदातच ते खट्टा मिठ्ठा स्वीकारलं. आमचे मार्ग परस्पर विरुद्ध दिशेने वेगळे झाले. मी विचारात पडलो. लाईफ अनेकदा खट्टा असतं, पण कोणालाही एक चॉकलेट देऊनही ते किती मिठा बनवता येते, नाही का? तो वर्ग होता वाह्यात गेलेल्या टार्गट पोरांचा. बरेचसे मिशा फुटत आलेले थोराड होते. शिक्षक त्या वर्गात जपूनच तास सुरू करत. कुठून टवाळकी सुरू होईल नेम नसे. पाठोपाठ हास्याचा खोकाट उसळे. गणित म्हणजे त्या टवाळांचा 36चा आकडा. गणिताचा तास सुरू झाला की त्यांना पेंगाच येत. पण आपली शोभा होईल म्हणून टवाळ कंपू गप्प बसे.
गणित मास्तर लवकरात लवकर बाहेर पडावा ही त्यांची इच्छा. त्या वर्गातही तोंडी लपवण्यापुरते 2-4 हुशार होते. त्यातील एकाला शंका विचारायची भारी खोड आणि टवाळकंपूंना ते खटके. त्या हुशार पोराला नेमका तास संपला की शंका निर्माण होई. त्या दिवशीही तसंच झालं. शिक्षकही आपुलकेने समाधान करत होते, तसा टवाळकंपू अस्वस्थ. शंका निरसन करून शिक्षक बाहेर पडले रे पडले. मागून टवाळकंपू म्होरक्याचा आवाज, ए हुशार, इकडे या. हुशार पोरग भेदरलं. सारा मिसरूड फुटलेला टवाळकंपू खाऊ की गिळू नजरेने पाहत होता. इतक्यात म्होरक्यानं दणकट पंजा त्याच्या खांद्यावर टाकला. हे हुशार, गणित मास्तरांचा वेळ महत्वाचा, त्यांना थांबवायचं नाही. काय काय प्रॉब्लेम असेल तर आपण आहोत ना सॉल्व्ह करायला. काय समजलं? चल निघ. आणि हुशार पोराने मान डोलावली. अमर बेकार होता. वस्तीतील कोणाचीही पडेल ती कामं करून दिली की 4 पैसे सुटत. धाकटा भाऊ आणि कुटुंबाचा वडापावचा खर्च सुटे. वस्तीतील एका भल्या समाजसेवकांनी एकदा त्याला घरी बोलावलं. स्टोव, कढई, बाकडा दिला आणि 500 रुपये हातावर दिले. हे घे, वडापाव सुटेल म्हणून कोणाच्याही घरी राबू नकोस. तुझा स्वतःचा वडापाव स्टॉल सुरू कर. स्टॉल सुरू झाला. तो दिवस शकुनाचा होता. ते समाजसेवक आपल्या कार्यकर्त्यांसह वडापाव घ्यायला आले. इतर स्नेही नातेवाईक यांनाही चमचमीत झणझणीत वडापावविषयी सांगू लागले. परिणाम सुयोग्य झाला. पहिल्या दिवशी 50 रुपये झालेला गल्ला महिना अखेरीस 500 वर गेला. अमरने एक पेढ्याचा पुडा, 500चं पाकिट घेऊन ज्येष्ठ समाजसेवकांचं घर गाठलं. पाया पडून पेढ्यांचा पुडा हाती दिला. त्यांनी पेढा देवापुढे ठेवला. दुसरा अमरच्याच हाती दिला. एक कणभर तोंडात टाकला आणि म्हणाले, आता गोड खायचं नाही रे बाबा. त्यापेक्षा असं कर, कधी तुझा अमर वडाच आणून देत जा आणि ते 500 रुपये पण तुलाच ठेव. कधी तुझ्यासारखाच कोणी भेटला तर त्यामध्ये आणखी 500 घालून स्वावलंबनाचा मार्ग दाखव. 500 रुपये भर घालणाऱ्या युवकांची एक अमर फौज तयार कर. मग कोणीच बेकार राहणार नाही. आणि अमरला वाहत्या अश्रूंपुढे त्यांचा चेहराच दिसेनाचा झाला. तो पुन्हा त्यांच्या पायावर वाकला. 1, 2, 10, 20, 40 शेकडो चेहरे भराभर त्यांच्या डोळ्यासमोरून पसार होत होते. ते सगळे त्याचेच चेहरे होते. आश्चर्यचकित असा तो प्रश्न विचारण्यापासून सावरू शकला नाही. अरे बाबांनो, कुठे जातात इतक्या वेगाने? पण ते थांबले नव्हते. त्याच्यातून निघून भराभर जात होते. त्यांच्याकडे वेळ नसावा. त्यांची मार्चिंग सुरूच. त्याने आग्रह सोडला नाही. तो विचारत राहिला. अखेर बटालियनच्या शेवटातून एक चेहरा हसरा झाला. सस्मित स्वरात उत्तर आलं, जन्मदाता, आपणच आम्हास क्षणाक्षणाला पाठवित आहात बाहेर, खरं ना? 2 चेहऱ्यांच्या मध्येही आयुष्य वाहत असतं. कधी आत्मचरित्र 2 ओळींच्या मधूनही वाचत जा. ते सर्व जात राहिले न थांबता.